राजकारणात इतका स्पष्टपणा इतरांना न झेपणारा तुम्ही मात्र अगदी लीलाया झेपलात आणि सर्वांचे लाडके दादा झालात। हे हक्काचं नातं जरी आज पोरकं झालं असलं तरी ऋणानुबंधाच्या गाठी मात्र अजरामर झाल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला सर्व नागरिकांच्या वतीने समस्त महाराष्ट्राच्या वतीने शोकाकुल आदरांजली आणि गतस्मृतीच्या आठवणींसाठी घेतलेला एक कवडसा तो म्हणजे दादा, ती तुमची सुरुवात नव्हती आणि तुमचा शेवटही नव्हता, तो असं म्हणतात आजही टिकून आहे। म्हणूनच हा एक गतस्मृतींच्या आठवणींचा एक एवी आपल्यासमोर आता आम्ही देत आहोत। एवी प्ले। बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे, मी कामात समाधान मानतो। पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही। मी आहे कारण तुम्ही आहात आणि तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे। हा आवाज, हे शब्द, ही बोलण्याची शैली सगळंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि मराठी माणसाच्या मनात घट्ट रुतून बसलेली आहेत। अजितदादा पवार हे नाव माहीत नसलेला माणूस सापडणं म्हणजे निव्वळ अशक्य गोष्ट आहे। 3 दशकाहून जास्तीचा काळ दादांनी जनतेच्या सेवेत अक्षरशः वाहून दिला। दररोज न चुकता दिवस उजाडण्याआधी उठून दिवसभर कामाच्या धावपळीत असले दादा नेहमी म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे आणि हे त्यांनी सतत दाखवूनही दिलं। काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे। आम्ही सगळेजण कामाची माणसं, सकाळपासून आम्ही काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो। आज आपण त्यांना मानवंदना नव्हे मुजरा करूयात। त्यांच्या कार्याला, त्यांच्या दमदार दिलदार व्यक्तिमत्वाला त्रिवार सलाम करूया। 22 जुलै 1959 या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला। लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आपसुकच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची स्थिरता आली। स्थिरता जी आजन्म लोककल्याणासाठी त्यांच्या उपयोगी पडली। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षापासून त्यांनी सहकार चळवळीतून सामाजिक सेवेची सुरुवात केली आणि लोककल्याणाकरिता अहोरात्र झटण्याचा शिरस्ता तिथूनच सुरू झाला। 1991 साली बारामती मतदारसंघातून ते लोकसभेसाठी निवडून आले। पुढे सलग 8 वेळा बारामतीकरांनी त्यांना विधानसभेकरिता निवडून दिलं आणि या दरम्यान बारामती शहराचा चेहरा मोहरा बदलताना, तेथे औद्योगिक विकास होताना आपण सर्वांनीच पाहिला। अजितदादांनी आजवर तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला। त्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा होता सुमारे 1,44,000 कोटींचा आणि शेवटचा अर्थसंकल्प होता सुमारे 7.5 लाख कोटींचा। राज्याची ही आर्थिक भरभराट काही एका रात्रीत घडली नाही। त्यासाठी अजितदादांचे जीवापाड कष्ट, दृष्टी धोरणे आणि शिस्तबद्ध काम हे सगळंच जबाबदार आहे। अजितदादांमुळे आजवर तब्बल 34,000हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली। लाडकी बहीण उपक्रमाने कोट्यावधी महिलांना आर्थिक पाठबळ मिळालं। अनेक घरांमध्ये आर्थिक सुधार झाला। हे सगळं करण्यामागे त्यांचा हेतू काय होता असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर
दादांनी कदाचित असं दिलं असतं की माझं काम होतं लोकांचं काम करणं, कारण मी कामाचा माणूस आहे. दादांकडे कोणी एखादा प्रश्न किंवा एखादं काम घेऊन गेला आणि त्यांनी हो म्हटल्यावर ते काम होणार ही खात्री, आणि त्यांनी नाही म्हटल्यावर ते होणार नाहीच हे सत्य. त्यांचं कौतुक, त्यांचे गोडवे गावेत कोणी? आम्ही? तुम्ही? नाही. त्यांची कीर्ती ओळखण्यासाठी फक्त महाराष्ट्रातल्या मातीत पाय ठेवावे. जाऊन विचारावं कोणत्याही शेतकऱ्याला, कुठल्याही माऊलीला, एका नवोदित उद्योगपतीला किंवा कोणत्याही गरजूला. त्यांचा एक प्रश्न आजही अनेकांच्या कानात गुंजतोय, काय रे, हात धुतले का? हा प्रश्न फक्त स्वच्छतेपुरता नव्हता, तो स्वच्छ चारित्र्य घडवण्यासाठी विचारला गेला होता. प्रत्येक वेळी. त्यांच्या विनोद बुद्धी आणि खेळकर स्वभावाबद्दल काय सांगावं. भाषणामध्ये हलकीच कोपरखळी देण्यात दादा पटाईत होते. अगदी गंभीर बैठकांमध्ये सुद्धा हशा पिकवण्याचा दादांचा हातखंडा होता. अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ उसको थोड़ा अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो नहीं देवानो. दादा आहेत म्हणजे सगळंच कसं ऑल वेल असणार ही खात्री तुमच्या आमच्यासह प्रत्येकाला होती. दादा नसण्यानं ही पोकळी आपल्याला सगळ्यांना, खास करून त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना जास्तच जाणवत राहील. दादांनी आजवर कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. पक्ष कोणताही असो, दादांनी प्रत्येकाचं काम केलं, आणि म्हणूनच आज प्रत्येक पक्षातला आणि जाती धर्मातला व्यक्ती त्यांच्याबद्दल आदराने आणि प्रेमाने बोलतो. हे करणं फार लोकांना जमत नाही, पण दादांना जमायचं, आणि म्हणूनच ते सगळ्यांचे लाडके दादा होते ना. दादांनी औद्योगिक क्षेत्राचा, शिक्षणाचा, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राचा विकास होण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील लोकांना नेहमी पाठबळ दिलं. अपंग कलाकार असो, क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्याची स्वप्न पाहणारी नवीन पिढी असो, की स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी धडपडणारा तरुण, दादांनी प्रत्येकाला वाटेल ती मदत करण्यात कधीही कंजूशी केली नाही. त्यांच्या स्वभावातच नव्हतं ते. मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. दिलखुलास अशी दादांची छबी आता पुन्हा आपल्याला दिसायची नाही, कधीच नाही. पण आपल्या सर्वांच्या मनातून ती पुसलीही जायची नाही. आपल्यालाच ही पोकळी
केलं, भरभरून केलं, अफाट केलं, प्रेम सुद्धा आणि कर्तृत्व सुद्धा. हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. राष्ट्रीय दादा देवाघरी मात्र वेळेच्या खूप आधी गेले. पण तरीही आजन्म ते राहतील आपल्या सगळ्यांमध्ये, त्यांच्या कामांमध्ये आणि त्यांच्या असंख्य प्रियजनांच्या आठवणींमध्ये. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आपल्या सर्वांच्या भावना, मनामध्ये प्रत्येकाच्या भावना याच असतील. माणसं अमर होतात, पण त्याही पलीकडे त्यांचं कार्य अमर होतं आणि त्यातनं आपण प्रेरणा घ्यायची असते.